नमस्कार मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आज शनिवार सुट्टी असल्यामुळे सगळेजण क्रिकेट खेळायला गेलतो, पण ऊन पण खूप होतं त्यामुळे सगळेजण परत झाडा सावलीला बसलो. सगळे आपला मोबाईल पाहत होते. तेवढ्यात पांडू आला. म्हणला मारू का उडी. म्हणलं मार भाऊ, पण हळूच मार. उगीच हातपाय जर मोडला तर घर चालतारच नव्हतं. आला बो डायरेक्ट चेन बिन घालून माझ्याकडे. मला तो अटेम्प्ट घे. म्हणलं बस का बाई, तुला नाही घ्यायची मग कोणाला घ्यायची. सगळेजण आपापला मोबाईल बघत झाडा सावलीला बसलेले. तेवढ्यात पांडा म्हणला बॉल इकडे द्या. म्हणलं का रे. म्हणलं मला कॅच खेळायची. बरं म्हणलं खेळ बघू कॅच आणि परत म्हणला माझी पहिली ओव्हर टाकणार. म्हणलं तूच टाक भाऊ. परशा म्हणला मी प्रॅक्टिस करतो, मी पहिली बॅटिंग करणार आहे. म्हणलं तू बी कर. आलो सगळे ग्राउंडवर. बावड्यान 3 मोडके का व्हायना टंप आणले आणले आणि लावले. तेवढा सरकार म्हणला आता टॉसची वेळ झाली. म्हणलं बस का बाई, कर ना टॉस केला. सरकारच्या टीमची आली ना बॅटिंग. म्हणलं आता काय करणार इकडे, आता आपली जी काही चान्सेस फार कमी आहेत. तेवढ्यात मी किपरिंग करत होतो. मी घेतली ना बाई पहिलीच विकेट. म्हणलं आता काय आपण जिंकतोय. तेवढ्यात आदित्य कुतोळ आला बॅटिंगला आणि कावरी करत होता बॅटिंग. पण काय आदित्य कुतोळ काय बॅटल बॉल लागा नाही गाड्या. वाईट बॉल हाणायची प्रॅक्टिस करत होता. म्हणलं आता काय खरं नाही गाड्या. परत प्रशांत आला ना बॅटिंगला. प्रशांत काही प्रॅक्टिस केली ती, त्यामुळे डायरेक्ट चौकार सिक्सर हाणत होता. पण काय बॉल अशी होती ती त्याला बी लागत नव्हती. तेवढ्यात हारली बुवा आमची टीम. सारख्याची टीम तर जिंकली. आमच्याचं कॅप्टन डायरेक्ट रागच काढला बुवा टंपावर. मी म्हणलं आता काय टंपच मोडतोय काय काय. टंप काढले आणि बॉल टाकली. कृष्ण म्हणला रामराम. म्हणला रामराम. तेवढ्यात आदित्य कुतोळ आला आणि म्हणलं बॉलमध्ये काटा बसलाय. म्हणलं बाई रूमपर्यंत बॉल घे, रूमवर गेल्यावर काटा काढू, सगळं काढू. ही दोघं तर मग पिच्चा सोडित नव्हते भाऊ. तेवढं सरकार म्हणलं आमच्या टीमचं एक शूट घे. म्हणलं बस का बाई, तुमचं नाही घ्यायचं मग कोणाचं घ्यायचं. सगळ्यांनी हात वरती केले. पारशा तर काय नाचत होता, कारण त्यांची टीम जिंकली होती. तेवढ्यात वेद्या 2 आयकॉन प्लेयरला मार्गदर्शन करत होता, क्रिकेटबद्दल माहिती सांगत होता. म्हणलं आता काय खरं नाही गाड्या. तेवढ्यात तिकून एक 2 व्हीलरवरती फास्ट एक कार्यकर्ता आला. नाही तर म्हणलं आता काय आद्याच्या अंगावर गाडी घालतोय काय काय. बरं झालं आद्या तिथून उठला, नाही तर आद्यात टंगडच मोडत होतं. आज सगळं करून आम्ही निघालो चहा प्यायला चालून सगळं बॉल बॅट घेतलं पांडू सरांनी. पांडू सर म्हणलं मी 1 नंबर चालणार, माझ्या मागं सगळे झालं. म्हणलं बस का बाई. सगळेजण आलो चहा प्यायला. परशा म्हणला पटापट चला, चहा संपत आलाय. म्हणलं चला. तेवढा कृष्ण म्हणला मी आज तुला चहा पाजतो. म्हणलं बरं झालं भाऊ, तू चहा पाजणार आहे. तेवढ्यात पालवीचा काहीतरी विषय झाला. त्या 10 रुपयाचा काहीतरी विषय मिटत नव्हता. म्हणलं पैसे नसेल तर मी देतो, पण येड्यावर काय करणार. तेवढ्यात तिथे आम्हाला रोहित मांडगे भेटला भाऊ. तो पण आदित्य कुतोळला क्रिकेटबद्दल मार्गदर्शन सांगत होता. तेवढ्यात परशाने काढला मोबाईल आणि मला कांद्याचे भाव उतारले. म्हणलं दाखव. लगेच मला त्यानं दाखवत होता. आद्याचा बराच कांदा आहे, त्यामुळे आज लगेच सर्च करत होता काय भाव आहे आज. तेवढ्यात परशा हसायला लागला, कारण भाव उतारले होते आणि आद्याचा कांदा बराच होता. आद्याला आला भाऊ राग. उठला आणि डायरेक्ट वडापाव आणायला गेला. म्हणलं आता काय खरं नाही गड्या, आम्हाला बी आणतोय काय नाही. आला म्हणला मला एकट्याला आणलं. म्हणलं आम्हाला. म्हणलं तुम्हाला नाही. म्हणलं बरं. सुमेला आला ना बाहेर राग. सुमे गेला डायरेक्ट 30 रुपयाची वेळ घेऊन आला. म्हणलं आता काय खरं नाही गड्या. आणली तर आणली, कुरडीच आणली. डायरेक्ट एकटाच गडी चिंच पाणी टाकून खात होता. म्हणलं आता काय खरं नाही. पारशाने लई कोणतरी फुल घेतलं, लई टाकायला लागला स्नॅप. तेवढ्यात बावड्याने एक बर्फी चोरून आणली. म्हणलं आता काय खरं नाही भाऊ. लई परशा म्हणला मला नाही काय. तो म्हणला अर्धी धर, नाही तर जित लागशील. म्हणलं खा भाऊ. तेवढा सुमित उठला आणि डायरेक्ट 3 सावताले कप भरून चहा आणली आणि डायरेक्ट डायलॉग टाकला, कमाय जायचे उशी शहाऐंशी उडाय. म्हणलं आता काय खरं नाही बाई. तेवढ्यात कावऱ्याने माझा बी शूट घेतला. सगळेजण चहा पिलो. नंतर लगेच आद्या म्हणला मला इतकं चहा नको. सुमित म्हणला मग माझ्यात होत. लगेच परशाने तो चहा वाचला. सरकारला तर काय उपास होता, त्यामुळं सरकार काय रीलच बघत होता. तेवढाच सुमित म्हणला उद्या काही पण हो, उद्या 5 किलोची बिर्याणी बनवायची म्हणजे बनवायची. लगेच त्यांनी इन्स्टा टाकलं भाऊ, हाऊ टू मेक बिर्याणी. लगेच एक कार्यकर्ता सांगत होता कशी बिर्याणी बनवायची. म्हणलं आता काय खरं नाही भाऊ, आपल्याकडून बिर्याणी बनवून होणार आणि उद्या मजा येणार. तेवढा सगळेजण मिळून आलो आम्ही टीमनं फार्म हाऊसला. अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.